श्री स्वामी समर्थ। तर ताईंनो आणि दादांनो, उद्या आहे श्रावणातील पहिला सोमवार। तर शिवपूजन हे कसे करावे याची संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहिल्या सोमवारी करायचं कसं शिवपूजन, तर श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस हा उपवास करायचा आहे। उद्या म्हणजे श्रावणचा पहिला सोमवार। तर श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे। उठून तुम्हाला तुमची नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करायचा आहे। त्याच्यानंतर महादेव म्हणजे भगवान शिवशंकरांचे ध्यान करायचे। ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। तर ताईंनो, अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजन करायचे आहे। शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा, शक्य नसेल तर तुम्ही घरी सुद्धा शिवपूजन करू शकता। तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे। जर का तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचं पूजन गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये करू शकता। तर तुम्हाला 11 वेळेस गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे छान अशी रांगोळी काढायची, त्याच्यावरती पाट मांडायचा आहे। तिथे आपल्याला त्या पाटावरती एक लाल रंगाचा कपडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे आणि मग त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे। ज्यावेळी आपण अगोदर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहे, सर्वप्रथम आपल्याला तिथे थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग बाप्पांची मूर्ती ही स्थापन करायची आहे। ती स्थापन केल्यानंतर मूर्ती तुम्हाला फुलं अर्पण करायची आहेत, हरळी आघाडा अर्पण करायचा आहे आणि नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीचा सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि तसाच करायचा आहे। 11 वेळेस पाण्याने 11 वेळेस दुधाने हा अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा स्थापन करायची आहे। ज्यावेळेस मूर्ती स्थापन कराल तर त्यावेळेस खाली थोड्या अक्षता टाकायच्या, त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, त्याच्यानंतर मूर्ती स्थापन करायची आहे आणि त्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू लावून फुलं अर्पण करायची आहेत आणि नंतर मग प्रसाद हा अर्पण करायचा आहे। श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून तुमचं जे काही नित्यकर्म आहे ते उरकल्यानंतर श्रावणी सोमवार ह्या व्रताचा तुम्हाला संकल्प करायचा आहे। त्याच्यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करायचे। ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची, तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची पूजा करायची आहे। या दिवशी एकभुक्त राहावे। शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन, घराजवळच असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेऊन येऊ शकता। ताईंनो, गणपती बाप्पांची आणि अन्नपूर्णा देवीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला शिवपूजन करायचे आहे। तर आपल्याला शिवलिंग आहे तर त्याचा अभिषेक करायचा आहे। तर पहिल्यांदा दुधाने 11 वेळेस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 11 वेळेस दुधाने अभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर 11 वेळेस पाण्याने ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर ना पिंड ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मग ती पाटावरतीच आपल्याला स्थापन करायची आहे। तर आपल्याला जिथे स्थापन करायची आहे तिथे थोडे अक्षता टाकायचे आणि त्याच्यावरती हळदी कुंकूसुद्धा अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला शिवलिंग हे तिथे त्या अक्षतावरती स्थापन करायचं आहे। ज्यावेळेस शिवलिंग स्थापन करतो आपण केल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण शिवलिंग स्थापन करत आहे तर त्यावेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला शिवलिंग हे स्थापन करायचं आहे। ते स्थापन करून झाल्यानंतर ना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, भस्म लावायचं आहे। हळदी कुंकू नसेल तरी भस्माचा मान हा खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला भस्म लावायचं आहे। त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत, बेलपत्र व्हायचं आहे। फुलं बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे। तर शिवामूठ ही कशी अर्पण करणार, तर शिवामूठ ही तुम्हाला मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि मुठीने शिवलिंगावरती 3 वेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवामूठ ही अर्पण करायची आहे। ताईंनो, पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने श्रुकडी भ्रुडी
महाकालनयुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणायचा आहे. जर लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्त्रिया ह्या शिवास्तवाहनाचे व्रत करत असतात. ही शिवामूठ ही श्रावणातला मोठा वसा आहे. ती प्रत्येक महिलेनं व्हावी. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये महिला ह्या अगदी आनंदाने करत असतात. नेहमीचाच तोचतोपणा आलेला आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो, ते देखील त्यांना पुरेसं आहे. ते अशा व्रतांमधून अनुभवता येतं. अशा व्रतांमधून हे अनुभवता येतं. दिल्याने काही कमी होत नाही, तर त्याच्यामध्ये वाढच होत असते. मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मुठभर असले तरीही ते देता आलं पाहिजे, याचे गृहिणींना खूप जास्त समाधान मिळते. मुठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणाऱ्याला सुद्धा समाधान असते. असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यांमधून होतो. शिवलिंगावर तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर तर त्या धान्याचं काय करायचं, तर ते धान्य आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत किंवा काही जण ते धान्य हे आपल्या धान्यामध्ये मिसळून ठेवतात. शिवमूठ अर्पण केल्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि मग पूजा करायची आहे. अगदी मनोभावे शिवशंकराची पूजा करायची आहे. शिवशंकर एवढे भोळे आहेत, साधं जल जरी अर्पण केलं शिवलिंगावरती तरीसुद्धा ते आपल्या भक्तांना पावतात. त्यामुळे अगदी मनापासून मनोभावे शिवशंकराची पूजा करायची आहे. आणि शक्य असेल तर जवळच्या एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन अभिषेकसुद्धा करायचा आणि दर्शन घ्यायचं आहे. आणि शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा शिवपूजन करू शकता. आणि तुम्हाला त्या दिवशी जमेल तेवढा या मंत्राचा उच्चार करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस फुलं, तांदूळ, कुंकू, बेलाचं पान हे अर्पण करता, तर त्या सर्व गोष्टी अर्पण करताना तुम्हाला शिवमंत्र हा म्हणायचा आहे. ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला कंटिन्युअसली जप करायचा आहे. जप करण्यासाठी तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असणं गरजेचं आहे, तर ती माळ ही श्रेष्ठ आहे. या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला महादेवांची पूजा करून त्यांची कृपाही प्राप्त करू शकता. तर ताईंनो, तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी घरच्या घरीसुद्धा पूजा करता येऊ शकते. तर तुम्ही ही पूजा घरच्या घरीसुद्धा सोप्या पद्धतीने करू शकता. जर का व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.